हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू रिद्धीज किचन। आजची रेसिपी आहे फिंगर मिलेट उत्तप्पा किंवा नाचणीचा कॉर्न उत्तप्पा। अतिशय पौष्टिक आणि इझी टेस्टी अशी रेसिपी आहे। एकदा नक्की ट्राय करा। लहान मुलांच्या टिफिनसाठी पण आपण ही देऊ शकतो। एका मिक्सिंग बाउलमध्ये आपण 1 कप किंवा 1 वाटी असे नाचणीचे पीठ घेतलेले आहे। त्यानंतर अर्धी वाटी बेसनचे पीठ, 2 चमचे किंवा 1/4 वाटी तांदळाचे पीठ, 1/4 वाटी ज्वारी बाजरीचे जे पण तुमच्याकडे अवेलेबल असेल ते पीठ आपण या ठिकाणी घातलेले आहे। ही सर्व पीठ आपण नीट मिक्स करून घेणार आहोत। जे पीठ अवेलेबल नसतील ते स्किप करू शकतात। नाचणीचे पीठ अवश्य घाला, त्याने खूप छान टेस्ट येते आणि ते पौष्टिकही असते। 2 टेबलस्पून चटणी, 1/4 टेबलस्पून हळद, धने पावडर 1/4 टेबलस्पून, जीरा पावडर 1/4 टेबलस्पून, ओवा या आपण हाताने चुरून ॲड केलेले आहेत, चवीनुसार मीठ। हे सर्व टाकून घेतल्यानंतर हे पीठ मिक्स करून घेऊया। यात डिफरंट व्हेजिटेबल्स तुम्ही ॲड करू शकतात। शिमला मिर्च, गाजर, पालक। आज मी घातलेले आहे बारीक चिरलेला गाजर आणि कॉर्न हा शिजवलेला पण टाकू शकतात। हे नीट मिक्स करून घेऊया। यात ॲड होणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पाणी ॲड करून आता आपण याचे प्रॉपर बॅटर बनवून घेऊया। बॅटर हे अगदी थिक किंवा अगदी बारीक बनवायचे नाही आहे। डोसा बॅटर बनवतो तसे बॅटर आपण बनवून घेणार आहोत। बॅटर रेडी झालेले आहे। यात वरून आता आपण तीळ टाकलेली आहे, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर गार्निशसाठी। आणि आता मी तुम्हाला बॅटरची कन्सिस्टन्सी जवळून दाखवते आहे। ते खूप थिक किंवा खूप पातळ असे झालेले नाही आहे, प्रॉपर बॅटर रेडी झालेले आहे। एक पॅन मीडियम फ्लेमवर गरम करून त्यावर ऑइल स्प्रेड करून आता आपण हे डोसा बॅटर टाकून एक उत्तप्पा किंवा डोसा आपण बनवून घेणार आहोत। अतिशय टेस्टी असा नाचणीचा किंवा फिंगर मिलेटचा कॉर्न उत्तप्पा या ठिकाणी रेडी होत आहे। याला कॉर्न कॅरेट उत्तप्पा पण तुम्ही म्हणू शकता। हे बॅटर आता आपण तवा प्रॉपर गरम झालेला असताना त्यात ॲड करून घेऊया। हा फिंगर मिलेट उत्तप्पा किंवा नाचणीचा उत्तप्पा आपण दोघं साईडने भाजून घेणार आहोत। अगदी लो टू मीडियम फ्लेमला आपण याला भाजून घेत आहोत दोघं साईडने। एका साईडने छान भाजून झाल्यानंतर त्याला आपण परतवून घेणार आहोत दुसऱ्या साईडने। असाच पौष्टिक, हेल्दी आणि नवनवीन टेस्टी रेसिपीजसाठी तुम्ही रिद्धीज किचनला नक्की फॉलो करा। आपला हा उत्तप्पा रेडी झालेला आहे। इतरही उत्तप्पे आपण आता परत बनवून घेऊया। हेलो फ्रेंड्स, तो ये है उत्तप्पा। अब ये मेरे टिफिन में जाएगा। ये बहुत जल्दी बन जाएगा। प्लीज लाइक एंड सब्सक्राइब। रेसिपी कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा। थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ।